नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यातील विद्यार्थी व युवकांच्या न्याय हक्कासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील कथित अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर शहर व जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देत सरकारने विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटलं आहे की राज्यातील व देशातील लाखो विद्यार्थी आणि युवकांचे भविष्य धोक्यात आलेले असतानाही सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. आजचा विद्यार्थी आणि युवक हा देशाचा भविष्यकाळ असूनही सरकारचे शैक्षणिक धोरण आणि युवकांच्या प्रश्नांबाबतचे धोरण अत्यंत उदासीन व निराशाजनक असल्याचा आरोप करण्यात आला. स्पर्धा परीक्षांचे वारंवार फुटणारे पेपर, भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार, ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी, पोलीस भरतीतील उमेदवारांना होत असलेला अन्याय आणि विद्यार्थी युवकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारने केलेले दुर्लक्ष यामुळे राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सरकार जबाबदारी झटकत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, उपाध्यक्ष किसनराव लोटके, कार्याध्यक्ष नामदेवराव पवार, विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी, युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश पोटे, फारुख रंगरेज, उद्धवराव दुसुंगे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अथर खान, समीर पठाण, युवक अध्यक्ष रोहन शेलार, मतीन शेख, परवेश शेख, असीर शेख, ओंकार हलगे, सुशांत भापकर, अजहर शेख, आशिष सूर्यवंशी, किरण सोनटक्के, गणेश दरोडे, मोहसिन पठाण आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशामध्ये भाजपचा सरकार आल्यापासून प्रचंड भ्रष्टाचार तर या देशामध्ये सुरू झालेलाच आहे. परंतु शिक्षण क्षेत्र वेगळं होतं. शिक्षण क्षेत्रामध्ये नीट असेल, TET असेल, या सर्व परीक्षामध्ये जो काही घोळ या शिक्षण मंत्र्यांनी या देशाच्या त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये जे काही घोटाळा केला म्हणून खऱ्या अर्थाने देशामध्ये आज जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सोनम वांगसुक यांनी शासनाच्या विरोधामध्ये विद्यार्थी संघटनेला पाठिंबा देऊन जे उपोषण चालू केलं होतं, अशा प्रकारे उपोषण असताना आज संसदेचा पहिला दिवस असताना 2 दिवसापूर्वीच या भाजपच्या सरकारने त्यांना सकाळीच अचानकपणे उचललं आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. देशामध्ये एक तीव्र असा संताप या घटनेमध्ये आज दिसत आहे आणि म्हणून सगळे पक्ष, भाजप सोडून सगळे पक्ष, सगळ्या संघटना, विद्यार्थी संघटना असेल, शिक्षक संघटना असेल, वेगवेगळे पक्षाचे कार्यकर्ते असतील, यांनी पाठिंबा त्या आंदोलनाला दिलेला आहे. खरं पाहिलं तर नीट परीक्षामध्ये जो गोंधळ घातला, ते रद्द केले पेपर आणि परत परीक्षा घेतली, त्याच्यामध्ये सुद्धा असे पडसाद म्हणतात की ते विद्यार्थी म्हणतात आम्हाला इतके कमी मार्क मिळूच शकणार नाही, काही तर कोर्टात गेलेले. अशा प्रकारचा गोंधळ या देशामध्ये चालू आहे. शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा जो काही एक घोटाळा निर्माण केला त्याचा फटका आज विद्यार्थी वर्गाला बसत आहे. आपल्याला माहिती आहे की आज देशामध्ये संसदेच्या समोर आज निदर्शनं होणार आहे आणि म्हणून त्याच्यात आपण थोडा का होईना खारीचा वाटा उचलला पाहिजे. सोनम वांगसुकला पाठिंबा दिला पाहिजे, त्या विद्यार्थी संघटनेला पाठिंबा दिला पाहिजे आणि आज सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. आज त्याच्यामध्ये या देशामध्ये या भाजप सरकारची नाचक्की झालेली आहे. आणि अशा प्रकारचं सरकार आजपर्यंत मोदी सरकारला फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता, परंतु या घडलेल्या घटना शिक्षण क्षेत्र असेल किंवा इतर जे काही क्षेत्र असेल त्याच्यामध्ये जे काही पाहायला मिळते हा घोटाळा जनतेला मान्य नाही, कुठल्या पक्षालाही मान्य नाही, विद्यार्थी संघटनेला मान्य. आणि विद्यार्थी संघटनेची मागणी काय होती की नीट परीक्षा ही व्यवस्थित व्हायला पाहिजे होती, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. TETच्या बाबतीमध्ये तेच घडलं. त्याचे निश्चितपणे दुष्परिणाम या भाजप सरकारला भोगावे लागतील. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्व कार्यकर्ते येऊन या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आज पक्षाच्या वतीने आम्ही जे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी
पेपर फुटी न होण्यासाठी आणि शिक्षणातील केंद्राच्या शिक्षणातील कारभार पारदर्शक व्हावा म्हणून जे व्यक्ती सोनम वांगचुक हे सामाजिक कार्यकर्ते मागच्या 19 ते 20 दिवसांपासून स्वतःचं मरण डोळ्यासमोर दिसत असताना 10 ते 12 किलो त्या माणसाचं वजन कमी झालं. तो शांततेच्या मार्गाने तो व्यक्ती दिल्लीमध्ये जंतरमध्ये आंदोलन करत असताना त्या आंदोलनाची चौकशी करण्याऐवजी त्या व्यक्तीला त्या ठिकाणाहून अतिशय दुर्दैवीरित्या हटवलं गेलं आणि ते आंदोलन चौकशी करण्याऐवजी मोडीत काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला. वास्तविक जर आपण पाहिलं तर या सर्वाची जबाबदारी घेऊन केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कुठेतरी व्हायला पाहिजे होता. परंतु आज देशात अशी अवस्था झाली आहे का जर तुम्ही आंदोलन केलं, जर तुम्ही शासनाच्या विरोधात जर बोलायला लागले तर तुम्हाला मोडण्यात येईल, तुम्हाला उचलून नेण्यात येईल. म्हणजे आता कोणी आपला स्वतःचा हक्कच मागायचा का नाही? अरे विचार जर केला तर इंग्रजांच्या विरोधात ज्यावेळेस गांधीजी लढत होते ते जर उपोषणाला आंदोलन बसले तर त्यावेळेस इंग्रज सरकार सुद्धा त्यांची दखल घेत होती. आज ही अवस्था किती वाईट झाली. एखादा पेपर फुटला म्हणजे होतं काय? अरे ज्या वेळेस नीटचा पेपर फुटतो ना त्यावेळेस 25-25, 30-30 लाख रुपये घेऊन एक ऑलरेडी बलाढ्य व्यक्ती, गर्भश्रीमंत व्यक्ती तो पेपर विकत घेतो आणि त्याचा मुलगा ज्याची लायकी नाही, ज्याची पत नाही ना, ज्याची मानसिकता आहे डॉक्टर होण्याची, असा व्यक्ती डॉक्टर होणार आहे. आणि त्यातून काय होईल तर चांगल्या लोकांचं आरोग्य धोक्यात येईल. एक कष्टकरी माणूस, शेतकरी माणूस हा स्वतःचं कर्ज घेऊन पोटाला चिमटा देऊन त्याच्या मुलांना शिकवत असतो, परंतु पेपर फोडला जातो. याचाच अर्थ आता गरिबांनी पुन्हा स्वप्न पाहायचं नाही आणि या गरिबांचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सोनम वांगचुक हे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. त्यांच्या या पाठिंब्यासाठी ते आता हॉस्पिटलमध्ये आहेत, ते दोन्ही आंदोलन करत आहेत. त्यांच्या पाठिंब्यासाठी आज शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना निवेदन दिले आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच हवा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.